भारत माता स्वतंत्र झाली होती, पण तिला स्वतःचे असे नियम आणि कायदे नव्हते. इंग्रजांनी घालून दिलेलेच कायदे आपला देश पाळत होता. पण हे एका मराठी माणसाला पटलं नाही आणि तो आपल्या देशाचं स्वतःचं असं संविधान लिहायला पुढे सरसावला. त्याने जन्मभर केलेला अभ्यास, मिळवलेलं ज्ञान सारं काही त्यांनी भारत मातेच्या चरणी वाहिलं. भारत मातेचा तो थोर कायदेतज्ञ पुत्र म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती स्थापन केली गेली. 4 नोव्हेंबर 1947 रोजी तिचं काम पूर्ण होऊन 2 वर्ष 11 महिन्यांनी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी संविधान भारतभर लागू झाले आणि भारत प्रजासत्ताक झाला. तेव्हापासून खऱ्या अर्थाने आपल्या देशाची वैचारिक गुलामगिरी संपायला सुरुवात झाली आणि आपला देश पुन्हा एकदा प्रगतीपथावर अग्रेसर झाला.